आपली लोकसंख्या हे महाराष्ट्र शासन त्याचे आमदार आणि खासदार 288 आमदारामध्ये 25 आमदार आपल्यासाठी आपल्या नावाने आपल्या लोकसंख्येने आरक्षित झालेले आहेत. म्हणजे शेड्यूल ट्राईबचे म्हणून 25 आमदार आणि त्याचबरोबर 4 खासदारीचं आरक्षण दिलेलं आहे. शेड्यूल कास्टसाठी 5 खासदारांचं आरक्षण आहे. पण प्रश्न आपल्याला असा येतो आता की तुम्ही आमची लोकसंख्या घेता. आमची लोकसंख्या म्हणजे 1.25 कोटी 11 कोटीच्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये कोळी समाजाचे कोळी आणि तत्सम जमातीची लोकसंख्या ही 1.25 कोटी आहे. मग ही 1.25 कोटीमधलंही तुम्ही जर सगळ्यांनी विचार केलात तर ह्या स्पेसिफाईड एरिया म्हणजे कुठला धुळा नंदुरबार प्रत्येक ठिकाणी 6-6, 8-8 आमदारांचं आरक्षण आणि आमच्याकडे 2-2, 2.5 कोकणाचा रायगडचा विचार घ्या. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार आहेच, परंतु रायगडमध्ये सुद्धा माझ्या जवळजवळ 2-2.5 लाखाचं व्होटिंग आहे, 2-2.5 लाखाचं लोकसंख्या आहे, पण तिथे एकही आमदाराचं आरक्षण नाही. आणि ही जी परिस्थिती आहे त्यामध्ये हे जाणीवपूर्वक सगळं आरक्षण जे आहे ते स्पेसिफाईड म्हणजे एका ठराविक जिल्ह्यापुरती मर्यादित केलेलं आहे आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ह्या सगळ्यांना वंचित केलेलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण ठेवलेलं नाही. आणि जे आपल्या नावाने आपल्या लोकसंख्येने निवडून जातात ते असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर बरळतात काय, हे जे आहेत हे खोटे आहेत, त्यांना ह्या सवलती हे लाटतात. पण वस्तुस्थिती काय आहे, आमच्या नावाने तुम्ही सगळ्या मुख्यमंत्र्यांनी 14 सोमय्या मैदानामध्ये